अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 6 जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, परंतु आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते। जर आपण या एकादशीला व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते। आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात, आपली अडलेली कामे पूर्ण होतात। जी काही आपण वाईट कर्म केलेली आहेत, आपल्या हातून जी काही छोटी मोठी पापं घडलेली आहेत, तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते, विठ्ठलाची पूजा केली जाते। विठ्ठल हेच भगवान विष्णूंचे एक रूप आहेत आणि म्हणून सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणाहून वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरला जातात आणि या दिवशी ते विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपली इच्छा व्यक्त करतात। धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या सर्वात जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत। हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे। 12 वाजण्याच्या आत तुम्हाला या झाडाचे एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचे आहेत। आषाढी एकादशीचा दिवस हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ मिळत असतं। या दिवशी अनेक जण उपाय करत असतात, परंतु ते आपल्याला सांगत नाही, ते उपाय ते गुपित ठेवतात आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्या समोरच्या व्यक्तीच्या काही इच्छा पूर्ण होतात, परंतु आपल्या त्या पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देखील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही उद्या आषाढी एकादशीला हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता ही कायमची निघून जाईल। घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, दुःख संकट असतील तर ते सुद्धा या उपायाने निघून जातील। तुमच्याकडे चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल। जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो देखील नष्ट होईल। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि म्हणून प्रत्येक विशेष तिथीला आपण त्या झाडांची पूजा करत असतो। असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट। ज्या प्रकारे तुळशीला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व मनी प्लांटच्या झाडाला सुद्धा दिले जाते। आपल्या सर्वांच्याच घरी तुळशीसोबतच मनी प्लांटचे झाड सुद्धा हे बघायला मिळते। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे झाड हे खूप महत्त्वाचे असते। या झाडामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि सुख शांती प्रदान करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच या मनी प्लांटला समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की ज्या घरात मनी प्लांट आहे त्या घराची आर्थिक स्थिती ही नेहमी सुधारत असते, त्या घरात नेहमी सुख शांती ही टिकून राहते, त्या घरावर कोणतेही संकट हे येत नाही। या मनी प्लांटच्या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी ही येत असते।
मनी प्लांट हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, समृद्धीचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे मनी प्लांट आपल्या घरात असल्याने घरात कधीही आर्थिक अडचणी या येत नाही। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी एक मनी प्लांटचं पान तुम्हाला घ्यायचं आहे, ज्याला देठ असतो असं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे। सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। यानंतर या पानावर आपल्याला थोडीशी चणा डाळ, ज्याला हरभरा डाळ असे म्हणतात, तर ती ठेवायची आहेत आणि त्या डाळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुपाचा दिवा जर घेता आला तर आवर्जून तुपाचाच दिवा घ्या, नसेल तर मग तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता। दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे। मुख्य दरवाजावरती तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर त्या उजव्या साईडला तुम्हाला सर्वप्रथम दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि तिथेच तुम्हाला हे पान, चणा डाळ आणि गूळ जे आहेत त्याची प्लेट ठेवायची आहे। यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे, त्या पानाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत। आपल्या मुख्य दरवाजाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि हे पान तुम्ही सकाळी ठेवल्यानंतरनं सायंकाळी 4 वाजेपर्यंत तसंच राहू द्यायचं आहे। 4 वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे, त्यावर असणारी चणा डाळ, गूळ जो आहे तर त्याच्या सहित तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाई असेल तर त्या गाईला तुम्हाला हे पान खाऊ घालायचं आहे। बघा, जेव्हा तुम्ही या दिवशी हा उपाय करता, या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी येतेच, परंतु तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो। कारण गाईला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि या दिवशी गोसेवेला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे। या दिवशी तुम्हाला तुळशीचं एक मूळ घ्यायचं आहे। बघा, आषाढी एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाही, म्हणून हे मूळ तुम्ही आजच काढून ठेवा आदल्या दिवशीच आणि ते मूळ तुम्हाला एका कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधून ते तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला परिधान करायचं आहे। करून पहा, इतके छान अनुभव तुम्हाला येतील। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमच्यावर कोणतेही संकट हे येणार नाहीत, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील। तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता। त्याचबरोबर आषाढी एकादशीला दानाला खूप महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तुम्ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो आवर्जून दान करा। या दिवशी दानातून मिळणारं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने मिळत असतं आणि म्हणून दान हे आवर्जून करा। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।